लावलं पाहिजे। नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर आज आपल्या पवई तुंगागावमधल्या दमदार बीट्सचं काम आहे ते म्हणजे आपलं मिलिंद नगरचं नावाजलेलं गोविंदा पथक म्हणजेच आईनी नवी गोविंदा पथक, ज्या गोविंदा पथकाने 2024 मध्ये यशस्वीरित्या त्यांनी तो 8 थरांचा मनोरा रचला। तर त्याच गोविंदा पथकाचा आज सराव प्रारंभ आहे आणि आपल्या तुंगागावमधल्या दमदार बीट्सला वादनाचं काम आहे त्या ठिकाणी। तर मी सुद्धा आज वादन करणार आहे त्यांच्यासोबत, आपल्याच भावंडांसोबत। मागेच श्रीवर्धनला सुद्धा आपण भेटलो होतो सगळे एकत्र। आता पुन्हा एकदा दमदार बीट्स म्हणजे DB फॅमिलीसोबत आपण वादन करणार आहोत। तर खूप उत्सुकता आहे आणि खूप आनंद आहे। तर मग बघूया, आजसुद्धा मोठा सेटअप असणार। आणि आईनी नवी गोविंदा पथक म्हटलं की सध्याच्या घडीला पवईमध्ये खूप नावाजलेलं मंडळ आहे। तर बघू आज त्यांचा सराव कसा आपल्याला बघायला मिळतो आणि सराव प्रारंभामध्ये किती एन्जॉयमेंट होते आणि वादन कशा प्रकारे होते ते बघूया। आज सर्वच भाव पुन्हा एकदा मिळतील तर सर्वांना भेटून खूप छान वाटेल। आणि सर्वप्रथम आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिलीतर्फे आईनी नवी गोविंदा पथकाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। यावर्षीसुद्धा तुमचे खूप खूप सुंदर असे थर लागून देत अशी ईश्वराचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आता आपण डायरेक्ट खालच्या तुंग्यामध्ये DB फॅमिलीचा जो रूम आहे बँजोचा त्या ठिकाणी किंवा सामान जर घेऊन गेले असतील तर मग आपण पुढे जाऊन भेटू। मला सागरने कॉल केला होता की मी फोन केल्यावरच निघ, तर मग त्याप्रमाणे म्हणून मी थांबलो एक तयारी वगैरे करून। त्याचा फोन आला की आपण पटकन निघणार आहोत। तर मित्रांनो आपण पोचलो लोकेशनवरती मस्तपैकी बघा 8। मी सागर भावासोबतच आलो। सागर भाव होता इथे, सागर भाव आहे परत आपला रायडर भाव आपल्यासोबत ताशा वाजवणार आहे आज। तर सेटअप येतो आहे, थोडंसं बाकी आहे। हातगाडीवरसून सेटअप घेऊन आले, अजून पोरं येतील, यश आवले वगैरे बाकी आहेत। प्लस आज तिसरा रोटोवरती हा भाव आहे, हा भाव तिसरा रोटो वाजवणार आहे। तर बघू कशी मजा होती। अजून पोरं आली की सेटअप करायला घेणार आणि मग पुढे भेटू। ऑलमोस्ट इकडे सेटअप होत चालला आहे। बाई ट्युनर उडाला, उचल गणेश बाई इकडे मगाशी भेटला नाही, तो त्याचा भोंग्यांचा सेटअप तर सांभाळतोय मस्त। त्याच्यासोबत रायडर आहे बाय हा रायडर तुफान पाऊस बाई, तुफान पाऊस। यश आवले सर्वात शेवटला आला बाई आणि साहिल बाई कीबोर्डिस्ट मास्टर ब्लास्टर लाईटचं कनेक्शन घेत आहेत गणेश भाई। आणि सेटअप आज 3च बेस आहेत आणि 3 टॉम आहेत। आणि सौरव आपला काय इकडचा श्रीवर्धनचा सुपुत्र बरोबर ना। हा थांब ना जरा बघूया। सेटअप सगळं डन झालं आहे मित्रांनो आणि इंट्रो वगैरे सुद्धा समजून झालं आहे। आपला कालू आयलाय भाई, कालू साईराम फुल मजा आहे का ना भाई। चल
तर पब्लिक प्रॅक्टिस चालू आहे आणि राजभाई थोडा लेट आलाय पण थेट आलाय. ए रोशा झालाय पॅकअप आणि आज ह्या भावाने व्हिडिओ शूट केले. अजून एक होता कुठे गेला तो भाऊ गेला वाटतं. हा आहे कीबोर्ड प्लेअर आहे व्हिडिओग्राफर नाही. तर दोन भावांनी व्हिडिओ शूट केले. दोन्ही भावांना खूप खूप धन्यवाद. सुमित भाई खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. तुला 2025 मध्ये नक्कीच भावाचे 8 थरात लागतील आणि खूप अप्रतिमरित्या लागतील. पुढे सुद्धा काही स्वप्न असतील तर ते सुद्धा अजून पूर्ण होतील. तुला आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिलीतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मित्रांनो इथं पॅकअप चालू आहे आणि इकडे आपले यूट्यूबचे फॅमिली मेंबर आहेत. झंबुराची आठवण काढतायत. झंबुराला बघायचं आहे. बघता ना ब्लॉगमध्ये भारी एक नंबर कॉमेडी पोरी आहे ना. काजू बदाम हा पप्पी काजू बदाम शिवाय भाई जेवत नाही. हा भाई आपले सगळे व्हिडिओज बघतोय. हा सगळे व्हिडिओ तो सगळं सांगतोय. पप्पीबद्दल बोलतोय, झंबुराबद्दल बोलतोय, माझ्याबद्दल बोलतोय. थँक्यू भाई. असेच व्हिडिओ बघत राहा. ओमनी आपल्याला सिग्नलला सोडलंय. थँक्यू भावा. चल भेटूया लवकरच. कमिंग सून. टाटा बाय बाय. टेक केअर. मित्रांनो ओमनी मला सिग्नलला सोडलं तिकडनं. मग मी आलो घरी आणि सगळी पोरं बाकीची जेवायला वगैरे थांबलेले पण मी काय थांबलो नाही कारण घरीसुद्धा नॉनव्हेज जेवण होतं. तर त्यामुळे मी सुद्धा निघून आलो आणि असा काहीसा आजचा आपला व्लॉग होता. व्लॉग खूप छान झाला. आपले बरेचसे मेंबर्स त्या ठिकाणी मिळाले. यूट्यूब चॅनलचे आपले फॅमिली मेंबर्स मिळाले. इंस्टाग्रामचे फॅमिली मेंबर्स मिळाले. तर खूप छान वाटलं सर्वांना भेटून. सर्वांना खूप खूप धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या. आणि प्लस दमदार बीट्सवर वाजवायला आजसुद्धा खूप मजा आली. श्रीवर्धन नंतर आज डायरेक्ट आपल्याला कॉल होता तर त्यांच्यासोबत वादन होतं. तर खूप छान वाटलं सर्वांना. त्यांनासुद्धा DB फॅमिलीच्या सर्व मेंबर्सनासुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि दहीहंडीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आणि खूप छान वाटलं. त्या ठिकाणी प्रथमच मी आईनी नवी गोविंदा पथकाचा सराव बघितला. खूप शिस्तबद्ध असं मंडळ आहे. तर त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा. 2025मध्ये नक्कीच नवीन काहीतरी उपक्रम आपल्याला बघायला मिळेल आणि खूप छान छान थर लावतील. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण ब्लॉग लांबवूया नको, एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय. टेक केअर. ओम साईराम.